बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत। आज सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरू झाली आहे। एनडीए असो किंवा महाआघाडी प्रत्येक जण विजयाचा दावा करत आहे। मात्र बिहारच्या जनतेने कोणावर विश्वास ठेवला आहे हे लवकरच स्पष्ट होईल। मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये जवळजवळ सर्व सर्वेक्षण संस्थांनी एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवली होती। एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करू शकते। बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए मध्ये जनता दल, भारतीय जनता पक्ष, लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्तान अवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा यांचा समावेश आहे। आतापर्यंत आलेल्या रिझल्टनुसार बिहारमध्ये एनडीएची सत्तेकडे वाटचाल असताना दिसत आहे। पण या सत्तेमध्ये मोठा भाऊ कोण ठरणार याकडे लक्ष लागून आहे। बिहार निवडणुकीतील आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू नेतृत्वाखालील एनडीए 190 जागांवर आघाडीवर आहे, तर तेजस्वी यादव यांचा महाआघाडी फक्त 50 जागांवर आघाडीवर आहे। शिवाय इतर 3 जागांवर आघाडीवर आहे। बिहार निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार यांचा जेडीयू 81 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 78 जागांवर आघाडीवर आहे। याचा अर्थ जेडीयू आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे। शिवाय तेजस्वी यादव यांचा राजद 35 जागांवर आघाडीवर आहे आणि चिराग पासवान यांचा लोजपा 22 जागांवर आघाडीवर आहे। आतापर्यंत आलेल्या निकालानुसार तेज प्रताप यादवसाठी मोठा धक्का ठरतोय। महुआ विधानसभा मतदारसंघात तेज प्रताप यादव 4थ्या स्थानावर घसरले आहेत। निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या 3 फेऱ्यानंतर ही आकडेवारी जाहीर केली। चिराग पासवान यांचे उमेदवार संजय कुमार सिंग या जागेवर आघाडीवर आहेत। राजदचे मुकेश कुमार रोशन 2ऱ्या स्थानावर, तर एमआयचे अमित कुमार 3ऱ्या स्थानावर आणि जनशक्ती जनता दलाचे तेज प्रताप यादव 4थ्या स्थानावर आहेत।